आज आपण बिस्किटाचं चाट बनवतो. त्यासाठी मी मोनॅको बिस्किट घेतलेत बघा. त्यातलं एक पॅकेट काढते मी आता. एक वाटीभर मी ओला वाटाणा घेतला आहे बघा. मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि क्रश करून घेते. मी वाटाणा क्रश करून घेतला आहे बघा. आणि 2 बटाटे घेतले होते छोटे, ते सुद्धा मी उकडून घेतलेत. आणि गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यात थोडंसं तेल घालते बघा. त्यामध्ये एक छोटा कांदा मी चिरून घेतला, तो टाकते आणि परतून घेते. आता यामध्ये मी क्रश केलेला वाटाणा घालते बघा आणि परतून घेते चांगला, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. आता वाटाणा परतून झाला आहे, त्यामध्ये मी थोडीशी हळद घालते. एक चमचा मी लाल तिखट घालते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आणि हा बटाटा उकडलेला कुस्करून घेतला आहे, तो सुद्धा टाकते याच्यावर. आणि असं सर्व मिक्स करून घेते. त्यावर मी कोथिंबीर टाकते चिरलेली. यावर मी झाकण ठेवते आणि 2 मिनटं वाफवून घेते. 2 मिनटं झालेत. आता मी झाकण काढते, चांगली वाफ आली आणि गॅस बंद करते. आता ही भाजी ताटात काढून घेतली मी. त्याच्यावर थोडासा चाट मसाला भरभरून टाकते असं आणि मिक्स करून घेते. बघा मी मोनॅको बिस्किट घेतलेत. आता त्यावर हे परतलेली भाजी आहे ना, ती अशी याच्यावर ठेवून देते अशी. त्यावर वरतून बिस्किट हे करते अशी. आणि ही बारीक शेव घेतली बघा मी, त्याच्यावर असं असं करून घेते अशा प्रकारे बिस्किट चाट. असं मी बिस्किट चाट बनवलं टी टाईमसाठी खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.